हे गाईज गुड मॉर्निंग. तर आजचा ब्लॉग सुरू होता आपल्या घरून. उज्जैननंतर आम्ही गेलो होतो ओंकारेश्वरला. ओंकारेश्वरलाच खूप संध्याकाळ झाली होती आम्हाला. तिकडेच रात्री 1-2 तिकडेच वाजले आणि तिकडनं नंतर आम्ही सीधा निघालो नागपूरला आम्ही पोचलो सकाळला 5 वाजताच्या दरम्यान आम्ही नागपूरला पोचलो. त्यानंतर खूप मस्त दर्शन झाले. दोन्ही उज्जैन आणि ओंकारेश्वरचे खूप मस्त दर्शन झाले. जितकी बी वर्षाची थकान होती दर्शन झाल्यानंतर पूर्ण फ्री झाले म्हणून. बरं वाटलं खूप दिवसानंतर. मी लास्ट टाईम 3 वर्ष अगोदर गेलो होतो उज्जैनला आणि आता सेकंड टाईम आहे माझं. आम्ही जे आमच्यासोबत 2 जण होते त्यांचं फर्स्ट टाईम होतं. त्यांच्या बी सगळ्यांच्या म्हणजे एकदम खूप मस्त दर्शन झाले. त्यानंतर ओंकारेश्वरला पण एकदम मस्त जेवढून दर्शन झाले बढिया, खूप बढिया दर्शन झाले मस्त. आणि आता आपण आहो आपल्या टेरेसवरती. हे आहे आपल्या घराकडलं वातावरण. पण खूप ज्या लोकांनी दर्शन नाही घेतले अजूनपर्यंत ओंकारेश्वर उज्जैनचे, एकदा तुम्ही एकदा तुम्ही गेले तर तुम्हालाच वाटेल की पुन्हा जावंसं वाटेल तुम्हाला तिथे. कारण इतकं सुकून मिळतं की काय सांगू. जितकं पण डोक्याची थकान आहे वर्षभराची, दर्शन झाल्यानंतर तुम्हाला मस्त फ्री वाटेल. तर पुढल्या मनमध्ये पण जाऊ शकतो. एक मित्र आहे त्याने पण ओंकारेश्वर उज्जैन बघितलं नाही आहे. तर तो म्हणत होता की पुढल्या मनमध्ये काही मित्र आहे त्याचे कॉलेजचे फ्रेंड, त्यांनी कोणीच बघितलं नाही तिकडलं. तर म्हणत होता तो चालशील म्हणून. तर बघू पुढच्या मनमध्ये पण नवीन वर्षामध्ये उज्जैनचा प्लॅन बनू शकते. तर जाऊया जमेल तसं. तर खूप दिवसानंतर मी कार पण चालवली नाही घरची. तर तुम्हाला कार दाखवतो माझ्या घरची कशी झाली आज. खूप दिवसानंतर मी तिला चालवलंच नाही. पुरा धूळ बसला आहे तिच्यावर. पूर्ण धूळ आणि पूर्ण गाडी भरली आहे. कारण रोड टच आहे ना इकडे साईडला काही गाडी ठेवायला जागा नसल्यामुळे तिथे ठेवावं लागते. तिथे ठेवली की रोडवरच पूर्ण धुळाने ती पूर्ण खराब होऊन जाते. तिला पण आता वॉश करावं लागेल. आणि बघतो उद्या वगैरे तिला. खूप दिवसानंतर 1 हप्ता वगैरे झाला असेल मी तिला काढली नाही. बघतो तिला आता आज किंवा उद्याला वॉश करतो आणि थोडी राईड मारून येतो.